नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट कीर्ती. स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या नवीन BFF बिल्डर फ्रॉड फाईल्स या मालिकेच्या दुसऱ्या भागात. मित्रांनो, कल्पना करा, तुम्ही आयुष्यभराची तुमची सर्व कष्टाची कमाई लावून एक फ्लॅट विकत घेतला. बिल्डरने रजिस्ट्रेशन करून दिले, त्या घराच्या किल्ल्या देखील दिल्या आणि तुम्ही आनंदात घराची तयारी देखील सुरू केली. पण काही दिवसांनी अचानक एक व्यक्ती येते आणि तुम्हाला म्हणते की हा फ्लॅट माझा आहे, मी तुमच्या आधी पैसे भरले आहेत. तुम्हाला धक्का बसतो. तुम्ही तुमची कागदपत्रे दाखवता, त्याचबरोबर ती समोरची व्यक्ती देखील त्याच्याकडची कागदपत्रे तुम्हाला दाखवते. दोघांकडे देखील ॲग्रीमेंट आहे. दोघांकडे देखील बिल्डरच्या पावत्या आहेत आणि तुम्ही दोघेही म्हणत आहात की हा फ्लॅट माझा आहे. मग तुम्हा दोघांमध्ये नक्की खरं कोण आहे? बिल्डरने नेमकं असं काय केलं आणि अशा परिस्थितीत कायदा कोणाच्या बाजूने उभा राहतो, हाच महत्वाचा विषय आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला अत्यंत अशा काही उपयुक्त टिप्स देणार आहे, ज्या तुम्ही जर फॉलो केल्या तर तुमचं लाखो रुपयांचं होणारं नुकसान नक्की टाळू शकता. पहिला मुद्दा आहे डबल सेल फ्रॉड म्हणजे काय? डबल सेल फ्रॉड यामध्ये बिल्डर किंवा मालक एकाच फ्लॅटची विक्री दोन वेगवेगळ्या व्यक्तींना करतो. काही वेळा पहिल्या व्यक्तीकडून त्याने पूर्ण पैसे घेतलेले असतात, तरी सुद्धा बिल्डर दुसऱ्या व्यक्तीशी नवीन ॲग्रीमेंट करतो. तर काही प्रकरणांमध्ये दोन वेगवेगळी रजिस्टर सेल डीड्स देखील केलेली असतात. म्हणजेच एका मालमत्तेवर दोन जण स्वतःचा हक्क सांगत असतात. यामुळे अनेक वर्ष कोर्टात हा वाद सुरू राहतो. पण मग ही जी डबल फ्रॉडची केस आहे किंवा फसवणूक आहे, ती नक्की कशी होते? नोंदणीतील वेळेचा गैरफायदा. सब रजिस्टर कार्यालयात साठे खत किंवा विक्री खत नोंदणी झाल्यानंतर सरकारी रेकॉर्ड्समध्ये तिची नोंद देण्यास काही दिवसांचा कालावधी लागतो. याच वेळेचा फायदा घेऊन बिल्डर किंवा मालक तोच फ्लॅट दुसऱ्या व्यक्तीला विकतात. पॉवर ऑफ अटर्नीचा गैरवापर. जुन्या किंवा बनावट पॉवर ऑफ अटर्नीचा वापर करून एकाच फ्लॅटची दुसऱ्यांदा विक्री केली जाते. नोटरीचा गैरवापर. अनेकदा मूळ मालक दुसऱ्या व्यक्तीला केवळ नोटरीवर फ्लॅट विकल्याचे भासवून पैसे उकळतो आणि मूळ कागदपत्रांच्या आधारे तो फ्लॅट इतरांना विकतो. मग आपल्याला प्रश्न पडतो की हे असं घडतंच कसं? बिल्डर असं करण्याची हिंमत कशी करतो? तर यामागे अनेक कारणं असू शकतात बरं का. काही वेळेला बिल्डर्स आर्थिक अडचणीत असतात, त्यांना नवीन पैसे हवे असतात, म्हणून आधीच विकलेला फ्लॅट ते पुन्हा दुसऱ्या व्यक्तीला विकतात. काही वेळा पहिल्या खरेदीदाराने रजिस्ट्रेशन केलेले नसते आणि बिल्डर त्याचाच गैरफायदा घेतो. काही वेळा खोटी माहिती देऊन नवीन ग्राहकाला फसवले जाते, तर काही वेळा पूर्णपणे नियोजित असा हा कट असतो किंवा अशी ही फसवणूक बिल्डर कडून केली जाते. मग अशा फसवणुकीमध्ये कोणाचा हक्क मजबूत असतो? मला अनेक वेळा हा प्रश्न विचारला जातो की मॅडम, आधी पैसे भरले म्हणून फ्लॅट आपोआप माझा होतो का? तर याचे उत्तर आहे नेहमीच नाही. फक्त पैसे भरल्याने प्रत्येक वेळी मालकी मिळतेच असे नाही. त्याचप्रमाणे रजिस्ट्रेशन झाले म्हणून प्रत्येक दुसरी व्यक्तीच जिंकते असं देखील नाही. प्रत्येक प्रकरणातील कागदपत्रे, ॲग्रीमेंट, रजिस्ट्रेशन, पजेशन, पेमेंट रेकॉर्ड्स आणि संबंधित परिस्थिती पाहूनच योग्य तो निर्णय कोर्टाकडून घेतला जातो. पुढचा मुद्दा आहे बिल्डरची जबाबदारी कोणती? बिल्डरची कायदेशीर जबाबदारी असते की तो खरेदीदाराला खरी माहिती देईल. त्याच फ्लॅटवर आधी कोणाचा हक्क आहे का? कोणताही वाद सुरू आहे का? मॉर्गेज आहे का? किंवा फ्लॅट आधीच विकलेला आहे का? ही माहिती लपवून जर त्या बिल्डरने विक्री केली असेल तर त्याचे गंभीर कायदेशीर परिणाम होऊ शकतात आणि त्याची शिक्षा देखील कायद्यानुसार त्याला होऊ शकते. आणि अशा परिस्थितीत आपण सिव्हिल आणि क्रिमिनल, दिवाणी आणि फौजदारी अशी दोन्ही प्रकारची कारवाई त्या बिल्डर विरोधात करू शकतो. आता सर्वात महत्वाचा भाग बघूया आपण, तो म्हणजे जर एकाच फ्लॅटची विक्री दोन व्यक्तींना झाली असेल तर न्यायालय नेमक्या कोणत्या गोष्टी तपासते? मित्रांनो, तुम्ही आधी हे लक्षात ठेवा की असा कोणताही एक नियम नाही की जो आधी पैसे भरतो तोच जिंकतो किंवा ज्याच्याकडे रजिस्ट्रेशन आहे तोच नेहमी जिंकतो. प्रत्येक प्रकरणातील तथ्ये आणि पुरावे हे वेगवेगळे असतात आणि त्यामुळे न्यायालय साधारणपणे या बाबींचा विचार करतं. नंबर 1, विक्रीचा करार कधी झाला? नंबर 2, रजिस्ट्रेशन कधी झाले? नंबर 3, संपूर्ण किंमत कोणी भरली आहे? नंबर 4, फ्लॅटचा ताबा कोणाकडे आहे? नंबर 5, बिल्डरने कोणती माहिती लपवली होती का? नंबर 6, कोणत्या पक्षाने प्रामाणिकपणे व्यवहार केलेला आहे? नंबर 7, कोणाकडे अधिक विश्वासार्ह कागदपत्रे आहेत? या सर्व बाबींचा विचार करून न्यायालय योग्य तो निर्णय घेते. मित्रांनो, आता ह्या सर्व केसमध्ये समजा तो बिल्डरच पळून गेला, फरार झाला तर? अनेक वेळा असं घडतं बरं का. बिल्डर काय करतो, ऑफिस बंद करतो, कुठेतरी निघून जातो, त्याचा फोन देखील बंद असतो. अशा वेळी खरेदीदार अडचणीत येतो. पण अशा वेळी आपण घाबरून जायचं नाही. आपल्याकडे असलेले सर्व कागदोपत्री पुरावे जे आपण जतन करून ठेवलेले असतात ते घेऊन आपण योग्य वकिलांचा सल्ला घ्यायचा. गरजेनुसार पोलिसांकडे तक्रार घ्यायची, दिवाणी दावा करायचा, इतर योग्य कायदेशीर उपायांचा अवलंब करायचा. कारण लक्षात ठेवा, बिल्डर सापडत नाही किंवा तो फरार झाला म्हणून तुमचे अधिकार संपत नाहीत.
आता मग अधिकार संपत नाही ते झालं, पण कायदा मग या अशा परिस्थितीत आपल्याला कोणती पावले उचलायला सांगतो, तर या सर्व स्टेप बाय स्टेप प्रक्रियेची माहिती माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्या व्हिडिओची लिंक मी वरती आय बटनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की चेकआउट करा. मित्रांनो, व्हिडिओमध्ये आता आपण शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा बघूया. म्हणजे तुम्हाला मी काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी किंवा पॉइंट्स सांगणार आहे, ज्या तुम्ही लक्षात ठेवल्या आणि ती खबरदारी घेतली तर भविष्यात तुम्ही कधीही एखादा फ्लॅट विकत घ्या, एखादी जागा विकत घ्या, तर तुमची फसवणूक होणार नाही. बिल्डरची विश्वासार्हता तपासली पाहिजे. त्याच्या आधीचे जे काही प्रकल्प असतील, त्याची तक्रार असेल, त्याचं कॅरेक्टर आपण समजून घेतलं पाहिजे. प्रकल्प रेरामध्ये नोंदणीकृत आहे का हे तपासलं पाहिजे. याची माहिती आपल्याला रेरा पोर्टलवर मिळू शकते. मालमत्तेचे टायटल डॉक्युमेंट तपासले पाहिजे, ज्यामध्ये जमिनीचा मालकी हक्क स्पष्ट आहे का हे आपण पाहू शकतो. एन्कम्बरन्स सर्टिफिकेट सब रजिस्टर कार्यालयातून आपण मागच्या 15 ते 30 वर्षांचे ईसी काढले पाहिजेत आणि त्यामुळे फ्लॅटवर आधी कोणतेही कर्ज होते का किंवा आधी तो फ्लॅट कोणाला विकला गेला आहे का याची माहिती या सर्टिफिकेटवरनं आपल्याला कळते. यानंतर सर्व परवानग्या बांधकामासाठी आवश्यक असणाऱ्या घेतलेल्या आहेत का हे आपण नक्की चेक केले पाहिजे. त्याचबरोबर सर्व जे पैसे आहेत ते आपण बँक व्यवहारातून केले पाहिजेत. रोख व्यवहार देणं शक्यतो टाळा. प्रत्येक पैसे दिलेल्या व्यवहाराची पावती जपून ठेवा. मग अगदी ती छोटीतली छोटी, लहानातली लहान जरी किंमत असली तरी त्या किमतीच्या पावत्या घ्या आणि त्या जतन करायला विसरू नका. रजिस्ट्रेशन लांबणीवर टाकू नका. सर्व अटी पूर्ण झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर, तुम्हाला जितक्या लवकर शक्य असेल तितक्या लवकर नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करा. सर्व कागदपत्र एकदा वकिलांकडून नक्की तपासून घ्या. कारण जर भविष्यातला मोठा खर्च टाळायचा असेल, नुकसान टाळायचं असेल, तर थोडीशी फी देऊन वकिलांकडनं योग्य कागदपत्र आहेत का हे तपासून घेतले तर उत्तम होईल. कोणत्याही घाईच्या किंवा दबावाच्या निर्णयाला बळी पडू नका. कारण बिल्डर काय करतो, जर त्याचा फसवणुकीचा उद्देश असेल तर चला चला आजच बुकिंग करा, उद्यापासून किंमत डबल वाढणार आहे बघा, मग तुमचंच नुकसान होईल, त्यापेक्षा आज करून घ्या बुकिंग, असं म्हटलं की आपण त्याच्या दबावाखाली येऊन बुकिंग करतो आणि तिथंच आपण फसतो. तर ही गोष्ट अजिबात करायची नाही. पब्लिक नोटीस द्यायची. फ्लॅट खरेदी करण्यापूर्वी कोणत्याही नामांकित वृत्तपत्रात म्हणजे स्थानिक भाषेत जाहीर सूचना देऊन कोणाचा आक्षेप तो त्या फ्लॅटसाठी येतो का हे आपण तपासायचे. त्याचबरोबर खरेदी प्रक्रिया पूर्ण झाली की लवकरात लवकर त्या फ्लॅटचा ताबा आपण घ्यायचा आणि त्या सोसायटीमध्ये आपल्या नावाचा समावेश करून घ्यायचा. मित्रांनो, आपली स्वप्न सत्यात उतरवत असताना आपली फसवणूक होऊ नये आणि ती स्वप्न अपूर्ण राहू नयेत यासाठी आपण काय काळजी घेऊ शकतो आणि कायदा काय सांगतो हे अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजावून सांगितले आहे. हा व्हिडिओ तुम्हाला जर उपयुक्त वाटला असेल तर आपल्या ॲडव्होकेट कीर्ती या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया आपल्या BFF बिल्डर फ्रॉड फाईल्स या मालिकेच्या पुढच्या भागात. धन्यवाद.